सध्या पिझ्झा, बर्गर, नूडल, केक, पेस्ट्रीज खाण्याचं व्यसन सगळ्याच वयोगटात वाढलेलं दिसतंय. हे पदार्थ असेच प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खात राहणं हे आईच्या आणि बाळाच्या तब्येतीसाठी त्रासदायक ठरू शकतं. डोहाळे लागलेत म्हणून किंवा क्रेव्हिंग होते म्हणून रोज केक, पेस्ट्री, आईस्क्रीम खाणं हा सुद्धा प्रकार टाळलेला चांगला. कोल्ड्रिंक्ससुद्धा टाळायला हवेत. कोल्ड्रिंकमधल्या प्रिझर्वेटिव्हचा किंवा केमिकलचा, त्यातल्या आर्टिफिशियल कलरचा किंवा फ्लेवर इन्हान्सरचा, तसंच केकच्या आयसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीमचा त्रास नक्की होऊ शकतो. ईस्ट, बेकिंग पावडर, सोडा घालून बनवलेले ब्रेड, पिझ्झासारखे पदार्थ, आंबवलेले पदार्थ हे सुद्धा पचायला त्रासदायक ठरतात. शिवाय हे पदार्थ घशात आग, जळजळ, विदाह निर्माण करतात. चिकन, मटण अशा मांसाहाराची सवय असली तरी पचनशक्तीचा अंदाज घेऊनच हे सगळं खायला हवं. अस्वच्छ, उघड्यावर ठेवलेलं, अयोग्य पद्धतीनं बनवलेलं, न खाण्यासारख्या वस्तू घालून भेसळ केलेलं, खरं तर यात प्लॅस्टिकचे तांदूळ, अशुद्ध चुना घातलेलं पाणीपुरी आणि चॅट आयटम्स, टिप कागदाचा भुसा घातलेली वडापावची किंवा इडलीची चटणी, केमिकल्स घालून तयार केलेले, बटर वापरून तयार केलेली पावभाजी, बटर चीज डोसा आणि केमिकल घालून बनवलेले रबरी पनीरचे पदार्थ हे सगळं टाळणं गरजेचं आहे. तेलाचा वारंवार वापर करून बनवलेले चिप्स, साखर ओतून बनवलेलं फ्रूट ज्यूस किंवा फ्रूट ड्रिंक हे सुद्धा टाळायला हवं. प्रिझर्वेटिव्ह घालून टिकवलेले पदार्थ म्हणजे ब्रेड, बटर, टोस्ट, बेकरी पदार्थ, म्हणजे थोडक्यात ज्यांना प्रिझर्वेटिव्ह घालून जिवंत ठेवले असे पदार्थ शिळेच असतात हे टाळणं गरजेचं आहे.